वायएसआर काँग्रेसचं मतदान भाजपच्या उमेदवाराला तेलगू बिड्डा सुदर्शन रेड्डी यांना आंध्रातूनच मतदान नाही। संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक, राधाकृष्ण यांचे नवी दिल्लीत देवदर्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान, कोण होणार उपराष्ट्रपती याकडे लक्ष। बीआरएस आणि बीजू जनता दल निवडणुकीपासून दूर, बीआरएस आणि बीजू जनता दलावर काँग्रेसचा संताप। नमो शेतकरी महासन्मानचा पुढचा हप्ता जमा, सुमारे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 825 कोटी जमा। पंतप्रधान मोदींकडून पंजाबसह हिमाचलच्या पूरग्रस्त भागाची पाहणी, मोदींनी अधिकारी आणि पूरग्रस्तांशी संवाद साधला। आमदार रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी खोटी माहिती दिली, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची टीका। गोकुळच्या बैठकीत गोंधळ, गोकुळ दूध संघाच्या आजच्या वार्षिक सभेत महाडिक आणि मुश्रीफ गट भिडणार। पूरग्रस्तांच्या खांद्यावर बसून काँग्रेस खासदाराचा पाहणी दौरा, तारिक अनवर यांच्या वर्तनामुळे संताप। नाराजांच्या मनधरणीसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न, सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेची होणार बैठक। जेईतल्या स्कॉलरशी आयआयटीकडे पाठ, परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांची पसंती, अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत माहिती उघड। त्र्यंबकेश्वर सोबत नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा हवाय, नाशिक मनपाची राज्य सरकारकडे मागणी। मिलिंद सोमणचं भाजप नेत्याला पुशअप चॅलेंज, वयाची 60 ओलांडलेला मॅचोमॅन मिलिंदचा फिटनेस फंडा। अखेर गिरणा धरण 100% भरलं, चाणकापूर आणि हरणबारी दोन्ही धरणं तुडुंब। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचा भाव वधारला, सोनं प्रतितोळा 1,09,700 रुपयांवर, तर चांदीचा दर प्रति किलो 1,26,000 रुपये।